नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य देशमुख, फिजिशियन व डायबेटॉलॉजिस्ट, छत्रपती संभाजीनगर। आज आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन B12 बद्दल। आपण नेहमीच ऐकतो विटॅमिन B12 डेफिशियन्सी ही इंडियामध्ये वर्ल्ड वाईड पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त कॉमन आहे। कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर हिंदूजमध्ये ह्याचं संख्या खूप जास्त दिसते। त्याचे काही कारण आहेत, कशामुळे विटॅमिन B12 डेफिशियन्सी होते, झाल्यानंतर मग त्याचे काय लक्षणं असू शकतात, की कोणामध्ये प्रादुर्भाव जास्त असतो आणि मग त्याची ट्रीटमेंट कशी करावी याच्याबद्दल आपण एक थोडक्यात जाणून घेऊया। हाय रिस्क लोक किंवा कोणामध्ये B12 चे प्रमाण कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात। तर सर्वप्रथम आपण जसं पाहिलं व्हेगन्स, जे लोक स्पेसिफिकली व्हेजिटेरियन्स आणि त्यात व्हेगन्स आहेत, जे डेअरी प्रोडक्ट्स पण खात नाहीत, अशा लोकांच्या आहारामध्ये विटॅमिन B12 नावाचं जे विटॅमिन आहे त्याचं प्रमाण खूप कमी असल्या कारणाने हे लोक जास्त प्रमाणात पॉसिबिलिटीमध्ये असतात की ह्यांना विटॅमिन B12 ची कमतरता होऊ शकते। अजून कुठले लोक, मग नॉनव्हेज जे खात असतील त्या लोकांना होतच नाही का? तर अगदी असं पण नाहीये। जे पेशंट, ज्या रुग्णांना इंट्रिन्सिक फॅक्टर डेफिशियन्सी, म्हणजे शरीरामध्ये जर एक इंट्रिन्सिक फॅक्टर नावाचा फॅक्टर आहे जो पोटामध्ये आपल्या सेल्स सिक्रीट करतात आणि त्याच्यामुळे विटॅमिन B12 चे ॲब्सॉर्प्शन होतं। जर इंट्रिन्सिक फॅक्टर शरीरात बनत नसेल तर जरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये विटॅमिन B12 चं प्रमाण आहे पण ते तुमच्या रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही। तर अशा रुग्णांना आपण पर्निशियस ॲनिमिया पेशंट्स म्हणतो, ज्यांच्यामध्ये इंट्रिन्सिक फॅक्टरची कमतरता असते। त्यानंतर जे रुग्णामध्ये आपल्या आहारामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आहे घेतात किंवा अल्कोहोलिक्स, क्रोनिक अल्कोहोलिक्स, अशा पेशंटमध्ये सुद्धा विटॅमिन B12 ची कमतरता असते। जे डायबिटीजचे पेशंट्स असतील किंवा डायबिटीजच्या बहुतांशी पेशंटला मेटफॉर्मिन नावाची गोळी चालू असते, असे बरेचसे रिसर्च पेपर आलेले आहेत की मेटफॉर्मिन सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रमाणात कारणीभूत असते विटॅमिन B12 डेफिशियन्सी करण्यासाठी। किंवा काही रुग्णांना काही कारणास्तव पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, गॅस्ट्रेक्टोमी झालेली असेल, अशा रुग्णांमध्ये सुद्धा विटॅमिन B12 चं प्रमाण हे काही प्रमाणात पाहायला गेलेले की कमी दिसून येतं। गॅस्ट्रेक्टोमी झालेल्या रुग्णामध्ये काही कारणास्तव पोटाचं ऑपरेशन जर झाले असेल आणि इंट्रिन्सिक फॅक्टर मग अर्थातच त्या ठिकाणी बनणार नाही, तर विटॅमिन B12 चं ॲब्सॉर्प्शन अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला कमी आढळून येतं। किंवा काही प्रमाणामध्ये जे माल न्यूट्रिशन आहे की जे ओव्हरऑल आहारच कमी भेटतो, जेवणच कमी होत आहे आणि त्या प्रमाणात विटॅमिन B12 ची कमतरताच असल्या कारणाने या लोकांना सुद्धा विटॅमिन B12 ची कमतरता होऊन त्याची लक्षणं दिसू शकतात। तर लक्षणं कुठली असतात विटॅमिन B12 डेफिशियन्सीचे? दोन प्रकारचे लक्षणं असतात। एक तर विटॅमिन B12 हे रक्त बनवण्यासाठी गरजेचं असतं, त्यामुळे बहुतांशी लोकांमध्ये विटॅमिन B12 मुळे ॲनिमिया नावाचा म्हणजेच रक्ताची कमी असल्याचा प्रादुर्भाव होतो आणि तशी लक्षणे दिसतात, जसे की थकवा जाणवणे, चालल्यानंतर किंवा काम केल्यानंतर दम लागणे किंवा डोके दुखणे, कामाची इफिशियन्सी कमी होणे। काही प्रमाणात विटॅमिन B12 मुळे मज्जातंतूवर पण असर येतो आणि किंवा पेरिफेरल नर्व्ह जशा नसांवरती पण असर येतो, त्यामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी किंवा हाताला आणि पायाला मुंग्या येणे, मणक्यामध्ये दुखणे, मसल विकनेस येणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे, सायकोलॉजिकल सिम्पटम जसे खूप चिडचिड होणे, डोळ्यांवरती दिसायला धुंदलं दिसणे किंवा रक्ताची कमतरता झाल्यामुळे अगदी रक्त चढवण्याची गरज येण्यापर्यंत विटॅमिन B12 मुळे रुग्णांमध्ये लक्षणं दिसू शकतात। तर आपण आता पाहिलं की रिस्क कुणामध्ये आहे आणि काय लक्षणं आहेत। तुम्ही तपासणार कसं? मग वरून बघितल्यावर कळणार आहे का विटॅमिन B12 ची कमतरता आहे? तर काही अंशी क्लिनिकल एक्झामिनेशनवर आपण पाहू शकतो की पेशंटची हिस्ट्री, आणि क्लिनिकल एक्झामिनेशनवर आपण पाहतो की पेशंटला पेलार म्हणजेच रक्ताची कमतरता दिसणे किंवा नकल पिगमेंटेशन म्हणजे तुमचे बोटांचा वरील भाग हा काळा होणे किंवा तुमच्या रक्ताच्या तपासणी केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं की विटॅमिन B12 ची कमतरता झालेली आहे। CBC ची एक बेसिक टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण MCV म्हणजेच मेन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम जो म्हणतो तो हा वाढून आलेला असतो आणि रक्तातील विटॅमिन B12 ची पातळी जर आपण चेक केली तर आपल्याला कन्फर्म होऊ शकतं की या रुग्णामध्ये विटॅमिन B12 ची कमतरता आहे। आता हे आपण मग कधी करायला पाहिजे? जर कुठल्याही रुग्णाला किंवा कुठल्याही फिट व्यक्तीला सुद्धा जर वरील लक्षणे दिसायला लागले की आधीपेक्षा जास्त थकवा जाणवतो किंवा आधीपेक्षा जास्त चिडचिड होते, विनाकारणच चिडचिड होते, हातापायाला मुंग्या होतात, झोप लागत नाही, तर अशा रुग्णाने वर्षातून एखाद्या वेळेस विटॅमिन B12 ची तपासणी केली पाहिजे। आणि रिपोर्ट्स जर तुमच्याकडे आले, विटॅमिन B12 ची कमतरता जाणवली, तर जवळच्या तुमच्या डॉक्टरला भेटा। विटॅमिन B12 ची ट्रीटमेंट करणे हे अतिशय सोपे आहे। विटॅमिन B12 ही ओरल म्हणजे टॅबलेट फॉर्म मध्ये सगळण्याच्या गोळ्या स्वरूपात किंवा पाण्यासोबत गिळण्याच्या गोळ्या स्वरूपात अवेलेबल आहे। त्याचबरोबर विटॅमिन B12 चे इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही कमरेमध्ये घेऊ शकता किंवा सलाईनद्वारे सुद्धा दिले जाऊ शकतात। आणि तुमची विटॅमिन B12 डेफिशियन्सी ही अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल करून वरील सर्व लक्षणे तुमच्यापैकी जे असतील त्या रुग्णांना ते कमी केले जाऊ शकतं। आणि प्रिव्हेन्शनचा पार्ट म्हणूनच जे मधुमेही रुग्ण असतील किंवा जे स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन्स किंवा व्हेगन्स असतील, अशा रुग्णांनी विटॅमिन B12 चे औषधं किंवा गोळ्या म्हणता येईल रेग्युलर बेसिसवर घेण्यामध्ये सुद्धा कुठलंही हानिकारक नाहीये। कारण विटॅमिन B12 आपण पाहिलं तर हे वॉटर सोल्युबल म्हणजेच पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे, त्यामुळे विटॅमिन B12 जास्त झालं तर त्याची काही टॉक्सिसिटी होईल का किंवा त्याच्याने काही दुष्परिणाम होईल का? तर असं काही नाहीये। ते जास्त झालेलं विटॅमिन B12 हे तुमच्या लघवीद्वारे शरीराच्या बाहेर टाकलं जाईल। त्यामुळे जर अशी लक्षणं जाणवत असतील तर निश्चितच तुम्ही विटॅमिन B12 ची तपासणी करा, तुमच्या डॉक्टरना भेटा आणि बरेचसे हे पुढे जाऊन होणारे
येणारे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अडथळा देणाऱ्या लक्षणांपासून तुम्ही वाचू शकता. ऑल द बेस्ट. टेक केअर. थँक्यू.